थँक्यू. तर वळूया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू झाला आणि पहिल्याच बॉलवर एक क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. गुड शॉट. आणखी एक क्लासिकल फटका. वॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. बॉल सरळ बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय. आणखी एक चौकार. गुड शॉट. नवीन पहिलं षटक आता येतोय. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. दुसरी धाव या ठिकाणी सहज पूर्ण. अगदी स्वादिष्ट आता जेवणानंतर पुन्हा एकदा ऑल व्ह्यूवर्स आपण स्वागत करूया. दिनेश भांबरे सर आणि निकलेश फजाके सर देखील आता चांगले फिट पाहायला मिळतात जेवण झाल्यानंतर. खरं तर दिवसभर कामाचा व्याप तिथून थोडासा विरंगुळा म्हणून प्रेक्षक वर्ग क्रिकेट सोबत जोडला जातोय. पिकअप शॉट. आउटस्टँडिंग स्ट्रोक. बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स अ 4 रन. जितेश पाटील आणि डी भाई यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. सारंगाव संघासाठी त्या शुभेच्छा आहेत. तिसरा चौकार नवीनच्या विरोधात. चांगली बॅटिंग. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. व्हॉट अ शॉट. लॉंग ऑनला बीट केलं. बॉल सर एका टप्प्याने. चौथा चौकार या षटकातील. नवीनच्या विरोधात आक्रमण केलंय. पहिल्याच षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट. अमेझिंग स्टार्ट. चौथा चौकार पाहायला मिळालाय. फार कमी वेळा नवीनच्या विरोधात असं आक्रमण आपण पाहिलंय. कारण इकॉनॉमिकल तो गोलंदाज राहिला. बऱ्याचशा मॅचेसमध्ये मी त्याला बघत आलो. यंगस्टर आहे मात्र आज अक्षरशः मी म्हणेल पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला अल्पेशनं. यावेळेला मात्र मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. अल्पेश पहिल्या सामन्यामध्ये देखील तंत्रशुद्ध खेळ ज्याच्या माध्यमातून आपण बघितला होता. 19 तब्बल पहिल्याच षटकामध्ये पूर्ण केल्यात. आजच्या रजनीमध्ये असं वाटतं की एक वेगळ्याच ट्रॅकवर बॅटिंग करतात. अलगच विकेटवर बॅटिंग होते. ज्या पद्धतीने धावा बनतात. कारण काल बऱ्याचशा मॅचेस आपण बघितल्या गोलंदाजांना साथ मिळत होती. मात्र आज हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळालेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना तुम्ही पाहतात.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जालिंदरनं या अगोदरच्या सामन्यामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, मात्र यावेळेला आता त्याला पलटवार करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये खूप जास्त रन्स खर्च केलेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो यॉर्कर लेंथ बॉल, चांगला फटका, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्रक्षणी पाहायला मिळालं. 1 धावेने स्कोर पुढे सरकत असताना 20 वर सोनिका माता मालवडी संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेतून संपुष्टात आलं. आणि काय सामना रंगला ब्रह्मावती खार्डीच्या विरोधात. पांजू स्पोर्ट पांजू. आता नुकतेच जे काही प्रेक्षक युट्यूबवर आपल्यासोबत जोडले असतील त्यांना नक्कीच आता मागे जावं लागेल. तो सामना एन्जॉय करण्यासाठी स्टेअर केलाय बॅकफुटला जाऊन, किंवा BTCनं ती सेपरेटली मॅच देखील अपलोड केली असावी. येस, डेफिनेटली तुम्ही चेक करू शकता. जितेंद्र पाटील आणि नंदकुमार मडवी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही आपण करूया स्वागत. विनंती आहे साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सांताराचा ग्रुप खारबाव आणि शिव ग्रुप खारबावच्या वतीनं क्रिकेटचा हा बिग शो, खारबाव गावाचा मान आणि सन्मान वाढवणारी स्पर्धा. आणि निश्चित मित्रांनो या स्पर्धेमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बॅटवर बॉल आला नाहीये, मात्र बॉल वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडीशी मदत केली फिल्डरनं बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यासाठी आणि सरळ निघून जातोय चौकार. लकी रन्स फॉर टीम सरवली. हलकासा स्पर्श होता चेंडूचा, ज्या पद्धतीने रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी कुठल्याही प्रकारचा इशाराही केला नाही. जरी आपण पाहतोय दुसरा बॉल बॅटर अल्पेशच्या खात्यामध्ये या 4 धावा देऊन जातोय. स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 25 च्या आकड्यावर धावफलक 25 रन्स. स्वर्गीय कृष्णा भगत स्टँड मध्ये आता प्रेक्षक, त्यानंतर जाणता राजा ग्रुप स्टँड मध्ये प्रेक्षक आणि ओम साई डाबा संतोष कोळी ज्यांच्या स्टँड मध्ये फार मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्ही पाहतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने स्टीअर केले, दिशा दिली आहे. इथे रनआउटची संधी, चुकीचा कॉल पाहायला मिळाला. सचिनला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का टीम जय हनुमान सरवली बीला. विकेटचं बदल आणि अखेर असं वाटतं की हेच एक माध्यम होतं की जिथून विकेट मिळणार होती टीम सारंगावला. नवीन बॅटर संघाचा संघनायक मोनिश मैदानामध्ये एंटर होतोय. आज एकंदरीत आपण 8 संघ चॅम्पियन असोसिएशन अंतर्गत पाहिले, जे मालवडी पासून ते जुचंद्र पर्यंत गावं आहेत तिथून संघ त्या असोसिएशन मध्ये खेळतात. त्यामध्ये आपण भिवंडी तालुक्यातील विचार केला तर पायगाव संघ असेल, पायी संघ असेल, खार्डी असेल, मालवडी संघ असेल, तेही त्याच असोसिएशन अंतर्गत सातत्याने खेळत असतात. फ्रंट फुट लावून स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू. यावेळेला जालिंदर पलट वार करतोय. मागच्या सामन्यामध्ये 20 धावा ह्याच गोलंदाजाच्या विरोधात लाखिवली संघाने कुठून काढल्या होत्या, मात्र या वेळेला आता तो पलट वार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन्ही संघाने एक मॅच जिंकली आहे. ती मॅच जिंकली मात्र दिवसामध्ये, मात्र आता रात्रीमध्ये काहीच वेगळं क्रिकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26-26. पुन्हा एकदा गोलंदाज वळतोय, लेफ्ट आर्म बॉलर आहे ओव्हर द विकेटनं. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेरून बॉल निघून जातोय. चांगला बॉल पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू येतोय आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 26. चला तर आपण काही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेल्या मान्यवरांमध्ये आपण पाहतोय आमचे अतिथी जितू पाटील यांचा शुभ सन्मान राहुल तरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मित्रांनो, या स्पर्धेचे सर्वा शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय रमेशजी तरे आणि त्यांचे सुपुत्र राहुल तरे मी आपल्याला विनंती करतोय की जितू पाटील
यांना आपण सन्मानित करायचं आहे. क्रिकेटचा हा धुमाळी आपण खऱ्या अर्थाने या कालवारच्या क्रीडांगणावरती पाहतोय. महासंग्राम, मोठमोठे दिग्गज संघ, मोठमोठे दिग्गज खेळाडू कालच्या दिवसापासून आपण रात्रीपासून पाहत आलोय. यावेळेला स्विंग करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर नंदकुमार पाटील यांचा सन्मान करतील प्रेम मडवी. नंदकुमार मडवी देखील आलेले आहेत. चला तर त्यांना आपण पहिल्यांदा सन्मानित करूया. प्रेम तरे यांना विनंती करतोय की आपण नंदकुमार मडवी यांना सन्मानित करा आणि तदनंतर नंदकुमार पाटील यांचाही आपण सन्मान करणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा होती, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल स्वतः विकेट किपर उचलतोय. पंचांचा बॅटची कडा नव्हती. यस, पॅडला ब्रश झालाय, पायाना चेंडू हिट झाला होता त्या ठिकाणी. सिंगल त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 27 आकड्यावर. किती कंट्रोल पाहायला मिळाले बघा. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या, मात्र तिथून पुढे न डगमगता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज. महत्वाचं म्हणजे जालिंदरनं जो प्लॅटफॉर्म दिला, व्यासपीठ दिला आणि त्याच पावलांवरती पाऊल ठेवत असताना चांगला केस करतायत. मात्र यावेळेला स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वर. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात नक्षत्र स्पोर्ट चौदरपाड्याच्या विरोधात पिंपलनेर बी. या दोन संघादरम्यान दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. आणखी एक मोठा सामना. पुन्हा एकदा फुल्लर लेन स्वीप करायचं होतं. पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. निशांत चांगले कार्य करतोय, वेगवान चेंडूची हाताळणी केली आहे. पिंपलनेर बी संघ कर्णधार इथे उपस्थित आहे आणि नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं करूया आपण स्वागत. दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना असेल. यावेळेला बॅटची वरची कडा आहे, झेलची संधी. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. मला वाटतं ओव्हरस्टेपिंग. गोलंदाजाने जास्त वेगानं टाकण्याच्या नादामध्ये नो बॉल करून बसलाय. 1+1 धावा या ठिकाणी आता जोडल्या जातील. स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय. 29 वर धावफलक जाऊन 30 झालेत. थोडंसं करेक्शन होतं. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एक मुक्तपणे फटका इथून साकारणार का नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय मोनिश. तो सध्या स्ट्रगल करतोय. मोनिश मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता. अफलातून खेळ अर्णव एंटरप्राइजेस कारभावच्या विरोधात त्यानं केला होता. फ्री हिटचा बॉल चांगल्या लेंथवर जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक मी म्हणेल कॉइन त्या ठिकाणी पिचवर ठेवला आणि त्या कॉइनवर चेंडू हिट करतोय. सातत्याने त्याच लेंथवर त्याच लाईनवर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा कव्हर्सला बॉल पाठवलाय डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण नवीनचं. 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्यात आपल्या संघासाठी. काय एफर्ट पाहायला मिळालाय. टाळ्यांचा गजर चारही बाजूने आपण पाहतोय. याचं कारण चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. पाहूया रिप्ले मध्ये. 2 धावांनी स्कोर पुढे सरकलाय. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आणि हे पहा एक्स्ट्रा बाउन्स घेतला होता आणि एका-एक पिक्चर मध्ये फिल्डर आला. वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. अल्पेश पाटील पिंपलनेर बी संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण करूया स्वागत. वेलकम. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय 32-32 रन्स. चांगल्या धावा आहेत. निशांतचा आणखी एक चांगला चेंडू. गुड वन. दिस इज अ गुड वन. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि याचबरोबर धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 32 रन्स. पहिल्या षटकामध्ये 19, सेकंड ओव्हरमध्ये जालिंदरनं खर्च केल्या 7 आणि तदनंतर निशांतच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त धावा आपल्याला बघायला मिळाल्या. 6 धावा जरूर बघायला मिळाल्या, मात्र त्यामध्ये 2 लेग बाईटच्या स्वरूपामध्ये रन्स देखील खर्च केल्या होत्या. अंतिम षटक ओमकार गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आता थोडासा दबाव कमी असेल आणि दबाव वाढलाय तो म्हणजे जय हनुमान सरवली बी संघावर. कारण सुरुवात चांगली मिळाली होती आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही महत्त्वाचे बॅटर मैदानामध्ये अजूनही आहेत. मोनिश आणि अल्पेश. त्या दोघांच्या विरोधात
चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज जालिंदर आणि निशांतनं. पलटवार चांगला पाहायला मिळाला. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. अंडर फ्लड लाईट्स प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही सध्या अनुभवतायत. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ बॉल. काय गोलंदाजी केली आहे आज. मंत्रमुग्ध केले खरं तर त्यांच्या पाठीराख्यांना. आणि जे खरे प्युअर क्रिकेटचे चाहते आहेत, जे नक्की आपण पाहतो की ज्यांना क्रिकेट बघायला आवडतं तेही फार खुश असतील अशा पद्धतीचं क्रिकेट बघून. ज्या पद्धतीनं गोलंदाजी, सुरुवातीला बॅटिंग आणि त्यानंतर फिल्डिंग, क्लास क्रिकेट. हाय प्रोफाईल प्लेयर्स आज उतरलेत मैदानामध्ये. यावेळेला राऊंड लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय. दांडीगुल फलंदाज बाद, विकेटचं पतन. डीजे शुभम आज खूप चांगले संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलेत आणि जसजसे अजून आपण मध्यरात्रीकडे वळू आणखी चांगले चांगले म्युझिक ते नक्की धून आपल्या ठेवणीतील वाजवतील यात शंकाच नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावा 32 बघितल्या आणि ओमकारनं पहिला डॉट टाकला आणि तदनंतर विकेट मिळवली आहे. मोनिश पूर्णपणे फ्लॉप ठरला या मॅचमध्ये. 1 धाव फक्त त्याला जोडता आली. म्हणूनच तर मित्रांनो क्रिकेटमध्ये सातत्य टिकवणं फार कठीण असतं. कन्सिस्टन्सी, तोच खेळ करत राहणं फार डिफिकल्ट राहिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर 24 वर्षांची कारकीर्द आपण सचिन तेंडुलकरांची पाहिली. ते मात्र फार कमालीचं सातत्य होतं. एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळाला. नवीन बॅटर प्रशांत मैदानामध्ये एंटर होतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल, पंचांचा लेग बायचा इशारा. सिंगलनं स्कोर पुढे सरकले. 33 वर धावसंख्या आपण पाहतोय. एक मोठा फटका 40च्या वर नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो मोठा फटका शोधावा लागेल. क्लीन बोल्ड, अनदर विकेट. आणखी एक फलंदाज बाद होतोय. काय गोलंदाजी केले, अफलातून भेदक मारा ओमकार पाटीलचा. एवन जोडी यांचा तुम्ही फ्लेक्स पाहतायत. आमचे अजित दादा पाटील आणि मला वाटतं प्रीतम तरे. त्यांच्या बॅनरला जर हिट केला तर मुन्ना तरे आणि विकी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. straight it into the fans. सरळ साइड स्क्रीनच्या वरनं बॉल पाठवलाय. षटकार, स्टँड अँड डिलिव्हर. काय टायमिंग होतं फटक्यामागे. क्लासिकल फटका, ज्या फटक्यांची आपण चर्चा करत होतो. यावेळेला बॅटची आतली कडा आहे, बरोबर मध्ये बॉल घेता आला नव्हता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे पहा 2 धावा पूर्ण झाल्यात का हा प्रश्न निर्माण झाला. आणि मला वाटतं आता पंचांचाही मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला असावा. तिसऱ्या धाव घेत असताना आपण पाहतोय बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्या. मात्र दुसरी धाव इथे पूर्ण आहे का हे पहिल्यांदा बघितलं जाईल. शेवटचा बॉल होता. बघूया आपण रिप्ले मध्ये. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे का. एका हाताने बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता विकेट कीपर विशालनं. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. क्या बात आहे. मुन्ना तरे यांनी 500 रुपये आता केलेले आहेत. मुन्ना तरे आणि विकी पाटील यांनी
A1 जोडी अजित पाटील आणि प्रीतम तरे यांच्या बॅनरला जर तुम्ही बॉल हिट करता तर नॉट आउट आहे, म्हणजे 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि धावसंख्या एकंदरीत असेल धावफलकावरती 41. 42 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. एकता स्पोर्ट सारंगाव या संघाला. वळूया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडाच्या विरोधात न्यू एकविरा स्पोर्ट पिंपलनेर बी या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघ कर्णधार. पहिल्यांदा आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहुणे आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. प्रवेश देवळीकर आणि अवी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि राजू पाटील ते देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. चला तर दोन्ही कॅप्टन देखील आता आपल्यासोबत जोडले जातात. एकविरा स्पोर्ट्स पिंपलनेर बी आणि त्यांच्या विरोधात नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा. दोघांचे आपण करूया स्वागत. पाहुणे देखील आता आपल्यासोबत जोडले जातात. प्रवेश देवळीकर आणि अवी पाटील, राजू पाटील देखील आहेत त्यांच्या सोबतीला. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 ही स्पर्धा. टॉस दोन बलाढ्य संघादरम्यान आपण करतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना तुम्ही बघणार आहात. एका बाजूला आपण पाहतोय जाणता राजा आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच असेल 4 ओव्हर. जाणता राजा असं कॉल होता आणि तेच आलेलं आहे. आपण पाहतोय टॉस या ठिकाणी जिंकले टीम पिंपलनेर बी न. पाहुण्यांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हावं. थोडक्यात आपण चर्चा करत आहोत कॅप्टन सोबत. नयन पहिला सामना जिंकला, हाय स्कोरिंग सामना राहिला होता. खूप चांगली फलंदाजी केली ऋतिक आणि कुणालनं. या मॅचमध्ये काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. काय सांगशील नाईटच्या स्पर्धा या वर्षामध्ये आतापर्यंत किती खेळलास? या सत्रामध्ये आम्ही 2 नाईटच्या स्पर्धा खेळलेलो आहेत आणि एका ठिकाणी आम्ही सेमीफायनलला हरलेलो आहे. म्हणजे अनुभव आहे नाईट क्रिकेट खेळण्याचा. किती धावसंख्येपर्यंत थांबवशील चौदरपाडाला? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. चौदरपाडाच्या विरोधात एखादा सामना आठवतोय तुला या वर्षी किंवा मागच्या सीझन मध्ये? नाही, पहिल्यांदा मॅच आहे. क्या बात आहे, म्हणजे एक नवीन एक्सपिरियन्स असेल. शुभेच्छा असतील तुला. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. फर्स्ट क्वेश्चन, संघामध्ये काही बदल असतील? नक्कीच बदल आहेत थोडे. नाही, नेमकी इन आउट मेन्शन समोर करशील की डायरेक्टली मैदानामध्ये बघायला मिळतील? नाही, योगेश कोळे आलेला आहे, प्रतीक वाकडे आलेला आहे, आदी वाकडे आलेले आहे आणि निलेश पाटील आलेला आहे. क्या बात आहे, म्हणजे बॅक साईड उतरलेली आहे. तुम्हालाही शुभेच्छा असतील खूप साऱ्या या सामन्यासाठी. तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे न्यू एकविरा स्पोर्ट पिंपलनेर बीन आणि पहिल्यांदा बॉलिंग चूज केले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडाला. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद टॉस बॉक्स. इथून आपल्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. टॉस या ठिकाणी चालू आहे. जय हनुमान सरवली सध्या बॅटिंग करत होतं या आधी आणि आता मात्र फिल्डिंग करण्याकरता ते उतरलेत. पहिलाच बॉल, चांगला बॉल टाकला. विशाल आणि तेजस हे 2 काढू उतरलेत एकता सारंगाव या टीमचे. टॉस जिंकून एकता सारंगाव टीमने फिल्डिंग स्वीकारली होती आणि बॅटिंग करताना जय हनुमान सरवली टीमने समित 4 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर जमा केली. ती 41 आणि 42 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आले. पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय गोलंदाज मयूर यांनी. एज अँड टेकन गॉन. डकवर बॅटरला बाद होताना आपण पाहिलंय. विशाल हा खेळाडू
पहिला चेंडू निर्धाव खेळला होता, दुसरा चेंडू पुढे येऊन खेळायचा होता, बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये हर्ष आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर आहे ते 0 धाबा, 42 धावसंख्येचं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करताना पहिला मॅच जर त्यांचा पाहिला आपण तर आजच्या दिवसामध्ये पहिला मॅच खेळत असताना एका बाजूला अर्णव खारबाव टीमला पराभूत केलं होतं ज्या हनुमान सरवली टीमने, आणि दुसरी टीम जर आपण बघितली दुसऱ्या मॅचमध्ये एकता सारंगाव टीमने ज्या हनुमान लाखिवली टीमचा पराभव केला होता. आता ह्या दोन टीम आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे 42 धावांचं टार्गेट पूर्ण केलं जाईल काय हे खेळाडू प्रयत्न तर करतायत. मयूर चांगली गोलंदाजी करतोय, 2 चेंडू त्यांनी डॉट टाकलेत, पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल पडेल काय. 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक लॉंग ऑन मध्ये आणि एक मिड विकेट मध्ये. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर म्हणजेच बॅटिंग क्रीजच्या बाहेर पडल्या कारणानं पंचाने नो घोषित केलं या चेंडूला. फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल बॅटरला. फ्री हिट या एका अतिरिक्त धावेनिशी खातं उघडलंय एकता सारंगाव या टीमचं. कॅप्टनने चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या की आम्ही कमीत कमी धावसंख्येवर रोखून आणि बॅटिंग करताना आमच्यावर दबाव कमी असेल. पाहूया काय घडतंय. फ्री हिट आहे, मुक्त फटका, मुक्त संचार केलाय, चेंडू जातो लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, बिग ब्लास्ट षटकार. मिळवतो हा बॅटर. 6 धाबांशी संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धाबा. पहिले 2 चेंडू प्रभावी टाकले होते, त्याच्यानंतर 2 चेंडूवर ज्या चुका केल्यात त्या इथे महागात पडू शकतायत फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान सरवली टीमला. बॅटिंग करताना अल्पेश यांनी चांगला जबरदस्त खेळ केला. 5 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले आणि चौकार ठोकण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. ओ व्हाईट बॉलचा इशारा, पंच लगेचच हवेमध्ये आपले हात खुले करतायत आणि एक वॉर्निंग सुद्धा मिळेल या गोलंदाजाला, कारण हा एक बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. धाबा क्रिकेटचं आज बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे खेळलं जात आहे. इथे ग्रामीण आणि शहरी मधील संघ सुद्धा आपल्याला खेळताना दिसत आहेत. सध्या जीसीएचे हे संघ आपण बघतायत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. ओ एज लागलाय, फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव मिळाली कारण एका टप्प्याने चेंडू अडवला गेलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. प्रत्युत्तर दाखल 9 धाबा झालेत. प्रत्युत्तर दाखल 42 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना ही धावसंख्या. पहिला षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅटिंग करणारी टीम आता चांगली लय पकडतोय, लय मध्ये येत आहेत. ओहो चांगला वेगवान चेंडू आणि तो शरीरावर आदळलाय. थोडासा जर आपण बघितलं तर दुखापत होण्याची दाट शक्यता होती तिथे. लेग बायचा इशारा मिळालाय. ह्याचबरोबर या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. 42 धावसंख्येचा पाठलाग करताना 10 धाबा. एक मात्र फलंदाज बाद झाला. विशाल 0 धावसंख्या बाद झाला. शेवटचा चेंडू असेल आता या पहिल्या षटकातील. 24 चेंडूंमध्ये 42 धावांचं टार्गेट होतं. प्रत्युत्तर दाखल एकता सारंगाव टीम चांगली वाटचाल करताना दिसतं. रोकावं लागेल या फलंदाजांना आणि त्याकरता काय युक्ती लढवली जाते. चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो टिपतोय झेल. फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 10.
पूर्णच गुणवत्ता दाखवायला हवी, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकलेत गोलंदाज मयूर याने. धावसंख्या 10. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावा. या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्मान्य प्रीतमजी तरे, अजितदादा पाटील यांच्याकडून आकर्षक अशी ट्रॉफी प्रथम क्रमांकासाठी प्राप्त झाले. आणि त्याचबरोबर रोख रक्कम जर आपण पाहिली तर श्री नंदकिशोर कृष्णा भगत पनवेल यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम आलंय, जे ग्राम विस्तार अधिकारी आहेत. त्यांच्याकडून हे मोलाचं सहकार्य झालंय या स्पर्धेसाठी. चर्चा आपण अनेक मान्यवरांची करणार आहोत. जो दानशूरपणा ज्यांनी दाखवलाय त्यांचा उल्लेख या ठिकाणी जरूर करणार आहोत. वळी आपण दुसऱ्या षटकामध्ये विशाल गोलंदाजाच्या मार्गावर आलंय. दोन्ही टीम आमने सामने पहिल्यांदा येत आहेत, जसं वक्तव्य केलं होतं कॅप्टनने. आणि पहिल्यांदाच आम्ही चांगला खेळ करण्याचा इराद्याने उतरणार आहोत. एकता ग्रुप सारंगाव टीमचा कॅप्टन म्हणाला होता. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, परंतु अनपेक्षितरित्या उसळी घेतलाय. ऑफ स्टंपच्या जवळून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तंत्र आणि मंत्र हे चांगलं असायला हवं. धावसंख्या धावफलकावर 10 धाबा दाबून ठेवल्या, आता बांधून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि म्हणूनच नॉन स्ट्राईक इन कडून काहीतरी सल्ला देण्याकरता गेलाय बॅटर सध्या संकेत. हा चेंडू सुद्धा हुक करायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक टप्पून बसला होता. तो तिपतो झेल, फलंदाज होतो इथे फेल. आणखीन एक धक्का, धक्का मागून धक्का, दे धक्का. काय सुरुवात केली बघा ना. पहिल्या 2 चेंडू फर्स्ट बॉल 0, सेकंड बॉल W. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल 0, सेकंड बॉल W. चांगली गोलंदाजी ते करतायत. दबाव सर्वस्वी बॅटिंग करणाऱ्या टीमवर. संकट आलेत आता एकता सारंगाव या टीमवर. या संकटामधून बाहेर काढणारा एखादा संकट मोचक आता सध्या आवश्यक आहे या टीमला. कारण 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, पुन्हा चेंडू हवेत आहे. लॉंग लेगच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाने कलेक्ट केलाय. फेकी साईपर्यंत एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 11 धावा. 2 फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झालेत. 1 फलंदाजाने 1 षटकाराच्या मदतीनं 7 धाव बनवल्या. आता संकेत आणि अप्पर मिडल ऑर्डर मध्ये आलेला खेळाडू जय याच्यावर जबाबदारी असेल. जबाबदारी ही फार महत्वाची असते. मग ती शालेय जीवनामध्ये शाळेत जाताना जबाबदारी असायला हवी, तरुणपणामध्ये नोकरीची जबाबदारी असायला हवी, त्याच्यानंतर एखाद्या युवतीसोबत विवाह केल्यानंतर संसार चालवण्याची जबाबदारी असायला हवी. क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा जबाबदारी आहे. ओ, चांगला बॉल आहे काय, परंतु स्कोअर लेग पंचांचा वाईड बॉलचा इशारा. जो फलंदाज होता त्याच्या डोक्यावरून चेंडू जाताना दिसलाय आणि एक वॉर्निंग सुद्धा मिळाली या बॉलर्सला. याच्यानंतरचा जर असा चेंडू पडला तर त्याचे परिणाम आपल्याला वाईट दिसू शकतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 12 धाबा. स्कोर मोज ऑन 12, 12 धाबा. डावखुरा हाताचा बॅटर आहे. 12 धाबा धाव फलकावर आहेत. विशाल तयार. टॉफिश लागलाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपतोय. विकेटचं झालंय पतन. आणखीन 1 गडी बाद झालाय. 4 गडी बाद. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 12 धाबा. 12 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अडचणी आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता त्या अडचणी येत असतात. इथे अडचणी आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला.
या अडचणीमधून त्यांना बाहेर पडावं लागेल, लढावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत सध्याच्या घडीला 14 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. 14 चेंडू 30 धावा. काय हा काटेकी टक्कर असा मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नवीन बॅटर आता गेलाय, नवीन गोलंदाज तयार. स्लोवर वन अपील जोरदार केलंय आणि बघूया काय घडलंय. चर्चा करतायत, दोन्ही पंच चर्चा करतायत, हे फार महत्वाचं आहे. परंतु पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. जिथे योग्य तो निर्णय ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. दोन्ही पंचांनी चर्चा केली. 2 सक्षम पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला दिनेश भांबरे आणि निकलेश बजागे. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांद्वारे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या सुस्तावली आहे, धावसंख्या थंडावली आहे आणि धावसंख्या मंदावली आहे. जसे आमचे प्रेक्षक सध्या थंडावलेत, थोडेसे थंड हवा वाहताना दिसते या मैदानाच्या चोहे बाजूने. एज अँड टेकन, असा नाही तर असा, गॉन. दोन षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. आणि हे षटक जर आपण पाहिलं तर फक्त 2 धावा दिल्या आणि 3 सफलता प्राप्त केल्या. व्हॉट क्लास, अतिशय चांगले प्रभावी गोलंदाज विशाल याची. आता एकता ग्रुप सारंगगाव टीमला 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 30 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट वाढलाय 15च्या सरासरीने त्यांना धावा बनवावे लागतील. एकता म्हणजेच युनिटी, एकीचे बळ जेव्हा असेल तेव्हाच मिळेल फळ आणि ते फळ प्राप्त करण्याकरता एकी दाखवावी लागेल. स्ट्रायकिंगकडे बॅटर बघूया. नवीन बॅटर खेळण्याकरता गेलाय. जय याला साथ देण्याकरता अविनाश. स्ट्रायकिंगकडे जय. 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. आयुष्यात संधी परत मिळत असतात, परंतु त्या संधीचं सोनं करण्याची गरज आहे या वेळेला आणि मोठी जबाबदारी असेल. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा मन भरून जगा, मन मारून जगू नका, कारण इथला आपला प्रवास कधी संपेल हे काय सांगता येणार नाही. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्गावर गौरव. जय करता शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही समन्वय होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या अजूनही थंडावलेली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे, धावसंख्या सुस्तावलेली आहे आणि या सुस्त झालेल्या धावसंख्येला पुढे नेऊन ठेवावं लागेल. एक वॉर्निंग मिळाली आता गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावर 12, 30 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल हुक केला जातं चेंडूला. आता चेंडू फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चकवत गुंगारा देत सीमारेषे पार मिळताय धावा 4. हा आलाय उपयुक्त चौकार. वेलकम बाउंड्री. लागल्या जात आहेत त्या 16 धाबा. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. होऊ शकतात या धाबा, ते प्रयत्न करावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला जशी गोलंदाजी मयूर आणि विशाल या दोघांनी टाकली तशीच गोलंदाजी आता उर्वरित षटकांमध्ये गोलंदाजाला टाकावी लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गौरव आहे. पहिला चेंडू डॉट टाकला, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा आल्यात आणि आता तिसरा चेंडू काय असेल. 10 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजून जर आपण बघितलं तर 10 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. 10 बॉल रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये शांतता पसरली आहे. शिरप करावं लागेल, मोटिवेट करावं लागेल त्यांच्या खेळाडूंना. गोलंदाज तयार. प्रभाव टाकतायत सर्व गोलंदाज.
एज अँड टेकन विकेटचं झाले पतन. बॅटिंग करत असताना पूर्णतः कोलॅप्स होताना दिसत आहेत एकता ग्रुप सारंगाव टीमचे खेळाडू गॉन. की ज्या ज्या वेळेस ते प्रत्येक चेंडू टाकतात ना त्या त्यावेळेस त्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर पडत असावा, बजरंग बली की जय. कारण अफलातून गोलंदाजी करतात त्यांचे प्रत्येक गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर आहे ती 16 धाबा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 26 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 26 धाबा. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. काय इथे बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल. 6 गडी बाद, धावसंख्या 16 ही दयनीय अवस्था आहे आणि या अवस्थेमधून बाहेर पडावं लागेल, लढावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अविनाश आणि जालिंदर नावाचे खेळाडू आहेत. हीच तर खरी संधी असते तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळते आणि तुम्हाला लोअर ऑर्डरमध्ये पाठवलं जातं तेव्हा तुमची खरी परीक्षा असते. आणि त्या परीक्षेमधून जर तुम्ही बाहेर पडलात ना तर पुढच्या मॅचमध्ये तुमचा नंबर पुढे येऊ शकतोय. क्रमांक 2 किंवा 4 वर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल छेडलं होतं आणि ते सरळ बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन आणखीन एक फलंदाज फेल होतोय. लागलाय मोठा धक्का. गॉन. शून्य धावसंख्येवर बाद झालेत. धावसंख्या 16 वर अजूनही थांबलंय. पुढे का जात नाही. पुढे आता संकट वाढलेत. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे. गोलंदाजाला विकेट हॅट्रिकवर याआधी सुद्धा बरेच गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आले होते परंतु एकाही गोलंदाजाला अजूनही विकेट हॅट्रिक करता आली नाही. संधी आहे या गोलंदाजाकडे. नवीन फलंदाजाला स्ट्राईक इन कडे मिस्टर राज. काय करेल आज. आडव्या बॅटने कळून काढलाय. चेंडू मिडॉन मध्ये जातोय. डीप मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तो पूर्ण करतोय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता झाली आहे 7 गडी बाद 17 धाबा. खतरा आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 7 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. अविनाश काय गोलंदाजांचा सर्वनाश करेल. बघूया काय करतोय. सध्या हातामध्ये बॅट तो फिरवतोय. पुन्हा एकदा यश लागलंय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. षटकाची झाली समाप्ती. 42 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एकता ग्रुप सारंगाव टीमची धावसंख्या झाली आहे 7 गडी बाद 18. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 24 धाबा होतील काय. शंका निर्माण झालाय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. आणि प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. यूट्यूबद्वारे जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक जे आमच्यावर शब्दसमनाने वर्षाव करतायत, निस्सीम प्रेम करतायत, त्यांच्या माहिती करताय जय हनुमान सरिवली विरुद्ध एकता ग्रुप सारंगाव असा मॅच होतोय. आणि आता एकता ग्रुप सारंगाव संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. संकटमोचक अजूनही त्यांना सापडला नाही. दुसऱ्या बाजूला वर चष्मा दाखवलाय जय हनुमान सरिवली या टीमने. त्यांच्या गोलंदाजाने तिखट मारा केलाय, टिचून मारा केलाय, सातत्य राखलंय. आता प्रणय हा वेगवान गोलंदाज तैनात गोलंदाज मार्गावर बॉलिंग ट्रॅकवर आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना हा चेंडू कसा पडलाय त्याची चर्चा तर होईलच. 1 धाव पूर्ण केली आणि 22चा इशारा पंचाने दर्शवलाय. एका अतिरिक्त धावाच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 19. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये
5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 23 धावा, 23 धावा 5 चेंडूंमध्ये. अजूनही विश्वास प्राप्त केला नाही बॅटरने, तो प्राप्त केलाय बॉलर्सने. काय चांगले बॉलिंग होतोय, परंतु आता डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा आणि अशा चेंडू पडल्यानंतर आत्मविश्वास वाढत जातोय बॅटरचा. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. 5 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करत असतात. लढावं लागेल अजून सुद्धा बॅटरला. मॅच काही संपला नाही अजून. आणि आता लढताना हा बॅटर दिसतोय. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने, शतरक्षकांनी हा षटकार दिलाय आणि हा आलाय षटकार. युजी थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. यस अंपायर 1 बाउन्स म्हणजेच बाउन्सर करता या ठिकाणी एक आधी या ठिकाणी 1 बाउन्स दिला होता, 1 टू ओव्हर दिला होता. मात्र आता बघूया हा चेंडू असेल काय तसं, कारण बघितलं तर कंबरेपेक्षा वर आहे. 1 बाउन्स करता हा जर आपण बघितलं उसळी घेऊन तो कंबरेपेक्षा वर गेलाय. या नो डाऊट बाउन्सर चेंडू टाकला होता आणि त्यावेळेस एक वॉर्निंग दिली होती आणि आता लगेचच हा दुसरा चेंडू कसा टाकला याचं निरीक्षण करतायत की हा सुद्धा एक बाउन्सर आहे. तपासणी होते, पाहणी होते आमच्या पंचांद्वारे. दॅट्स नो बॉल. बाउन्सर आहे हा आणि म्हणूनच नो बॉलचा इशारा. पंच तिसरे पंच निरीक्षण करत आहेत. फ्री हिट असेल, मुक्त फटका, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल. धावसंख्या 7 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत 27. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून जर आपण विचार केला तर 15 धावांची गरज आहे. आता होऊ शकतात त्या 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. 5 बॉल 15 धावा. चेंडू हवेत आहे, फ्री हिट होता. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. दुसरे धाबे करता नाहक प्रयत्न, दोघांचेही कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि पुन्हा एकदा बाउन्सर साठी चेक केलं जाईल या चेंडूला. विकेट तर मिळाली, धावाच्या स्वरूपात विकेट मिळाली. कॉन्सन्ट्रेशन अजूनही दिसत नाही बॅटर मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 28 धावा. बाउन्सर पुन्हा एकदा तपासणी करतात पंच, कारण अंपायर कॉल्स आहेत आणि त्यामुळेच इथे काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. आदरणीय सन्मान्य पुष्कर भंडारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. पाहूया, तपासणी तर होतोय. आमचे 2 पंच या ठिकाणी आहेत. राजेंद्र पाटील, भाऊ पाटील तपासणी करतायत. पुन्हा एकदा अंपायर्स तिसऱ्या पंचाने निरीक्षण केलंय आणि नो बॉल. सेम बॉल जर आपण बघितलं तर पुन्हा तुम्ही बघू शकतायत. कोणाच्या मनामध्ये शंका असतील तर नो बॉल. फ्री हिट असेल. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे ती 29 इज द स्कोर. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे. मॅच होता कुठे आणि मॅच आता आलाय कुठे. स्माइल देत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू सुद्धा, म्हणूनच संघर्ष करताना दिसतात आहे खेळाडू. फ्री हिट आहे. नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिट. गोलंदाज तयार. निशान स्ट्राइक इन कडे आहे. फ्री हिट होता. 1 धाव तो पूर्ण करतोय. 1 धावाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जातात 30 धावा. आता स्थिती कशी आहे त्याची चर्चा आपण करूया. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाजांनी इथे केलंय. फलंदाज काय करतील? 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. 12 धावा
आणि विजयाचा वारा शोधायचा आहे. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडूंमध्ये. फिल्डिंग जर आपण बघितली तर अगदी सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षक लावले जात आहेत. ओ काय घडलंय बघूया पुन्हा एकदा. नो बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आलाय, नो बॉलचा इशारा आलाय आणि उंची तपासणी केली. पुन्हा एकदा रिफर करतायत तिसऱ्या पंचांकरता. शंका आशंका तयार झालंय. काय कलाटणी देणार आहे षटक ठरतं या मॅचला. बाउन्सर करता तपासणी केली जाते. पंचांवर प्रेशर टाकण्याचं काम तुम्ही करू नका आणि एकत्रित येऊ नका. या इथे पुन्हा तपासणी करतात आमचे पंच. धगधग धगधग सुरू आहे. नो बॉल म्हणूनच अगदी योग्य पद्धतीने निरीक्षण केलं त्या पंचाने आणि हा निर्णय दिलाय. धावसंख्या धाव फलकावर बघली जाते ती 31 धावा. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावा. 6 बॉल्स मध्ये 24 धावांची गरज होती आणि अशातच जर आपण बघितलं तर 4 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज आहे. वेळ जास्त वाया जातोय आणि ह्या वेळ आपण बघितलं तर पंचाने सुद्धा वेळ घेतल्या कारणाने आपलं अगदी योग्य पद्धतीने टायमिंग इथे जुळून आलंय. येस अंपायर अतिरिक्त पंच जात आहेत. तिसरे पंच जात आहेत मैदानाच्या दिशेने. राजेंद्र पाटील जात आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करतील आमचे हे 2 पंच. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये कधीच कुठल्या खेळाडून अपशब्दाचा वापर करू नका. गोलंदाज तयार. बॅटर आपापल्या जागेवर जात आहेत, चर्चा करत आहेत. कारण स्थिती जर आपण बघितली तर ह्या इनिंग मध्ये 8 फलंदाज बाद झालेत. 0 या धावसंख्येवर बाद होणारे खेळाडूंची जर आपण चर्चा केली तर ते खेळाडू होते 5. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 31 धावा. 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. काय हा मॅच आहे. प्रेक्षक सुद्धा युट्यूबद्वारे जुडले असतील तर अर्थातच त्यांच्या सुद्धा काही ना काही कमेंट्स आल्या असतील या मॅच बद्दल. इतका चांगला मॅच त्यांच्या भेटीला आलाय. पुढचा बॉल. जस आता एक चांगला बॉल आहे. आता एक चांगला बॉल आहे. प्रेशर जितका गोलंदाजावर आहे तितकाच प्रेशर फलंदाजावर आहे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आमच्या पंचांवर सुद्धा होतोय. धावसंख्या धाव फलकावर आहे ती 31 धावा. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रणय कमबॅक करतोय. सर्वस्वी पणाला लावून त्याला षटक टाकावं लागेल. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. 9 गडी बाद. धाव फलकावर धावा आहेत त्या 31 धावा. 31 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. हे 11 धावांची गरज. आता शेवटची जोडी टेलेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 बॉल 11 धावांची आवश्यकता हा मॅच जिंकण्याकरता. एकता ग्रुप सारंगाव या टीमला आणि खरं तर त्यांचे सलामीवीर सुद्धा काही करू शकले नाही. म्हणूनच मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर मधील फलंदाज सुद्धा विकेटवर तग धरून ठेवताना दिसले नाहीत. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला रंग बदलताना दिसत आहेत. पुढचा बॉल. ओ चांगला बॉल. गुड डिलिव्हरी. बॅटरला बीट केलं जातंय. आता कमबॅक केलाय. कुठेतरी जो शॉस अडकला होता तो शॉस सोडला असेल समर्थकांनी जय हनुमान सरिवली टीमच्या. धावसंख्या धाव फलकावर लागल्या जातात ते 31 धावा. 1 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 11 धावा. मॅच फिनिश होईल काय. हा चेंडू हवेत आहे आणि हा षटकार तर आलाय मात्र